तर नमस्कार, मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि छकुला आणि मनीषा निघाले आहेत जे ते आपल्या घरी. आता मनीषा चाललेली शिरूरला, छकुला चालली तिच्या कॉलेजला आणि मनीषा आणि मी दोघी चाललेलो आहे. पहिल्यांदा आमची पुतणीची ना पूजा आहे की नाही ग, शिक्रापूरला पूजा आहे. तर पोलीस आहे ती आणि आम्ही चाललो तिच्या पूजेला. मस्त मटकीची भाजी पुरी वगैरे खाल्ली, छकुलाने डबा चालवलेला आहे. छकुला कधी येशील परत? छकुला सांगत नाही आणि येतं पण नाही. तर चाललंय बघा. मनीषा किती मस्त दिसते या बॉटल ग्रीन साडीमध्ये. तिला बॉटल ग्रीन साडी खूप छान दिसते. भरपूर आहे तिच्याकडं पण, आहे नाही ग. हो. तर आता चाललोय आम्ही आणि माझी पण साडी. मनीषा म्हणते लय भारी दिसते तुम्हाला पण साडी. तर चला आता आम्ही निघालोय. दिसतोय तिथं 5 मिनिटाच्या अंतरावर राहिलेले आता. मनीषा मी आलोय आता पायी पायी. शिक्रापूरपासून बरंच लांब आहे, 2-2.5 किलोमीटर आहे की नाही. तर तिथून आहे ना मॅप लावून आम्ही एका रिक्षात बसून आलो. रिक्षा पण नव्हता, टेम्पूच होता छोटा हत्ती. रोडला उतर तो माणूस चालला होता चाकणला. भाऊ भाऊ करून आलो त्याच्या गाडीत बसून. आणि भाऊने आम्हाला रस्त्याला सोडलं आणि इथून आम्ही पायी पायी चाललोय. 15-20 मिनटं लागतात रस्त्यापासून, आहे की नाही. चाललोय आता. मंडप वगैरे दिसतोय आम्हाला इथूनच. बरंच लांब पायी पायी आलेलो, हे लांबून पायी पायी आलोय. एकाला दोघी असल्यावर काय नाही वाटत आहे ना. एकटं असतं तर मग जरा बोर होतं किंवा सापडन का नाही असं वाटतं. एकाला दोघी म्हणलं कुठून रस्ता निघतो कसा पण. तर चला आता गेल्यावर दाखवतो तुम्हाला घरबीर. मीनाला दाखवू, आमच्या मीनाला. कोण कोण आले काय माहिती आमच्या घरून. स्लाइड राईट. हा का, बर. कानाला पैसे पाहिजे होते. ए काना, पैसे पाहिजे होते. एवढे पैसे नाही ठेवायचे, मम्मीकडे द्यायचे. हां. तर ही आहे पोलीस बाई, महाराष्ट्र पोलीस आहे. महाराष्ट्र पोलीस आहे आणि हातीचा काना आहे ना. हाय मन काना, हाय. हां, लगेच टाटा पण होय. आजी कुठे? आजी तिकडे असेल नाही का? तिकडली झाली का पूजा? चालू. हा झाली तिकडची. जेवण एकत्रच आहे का तिकडे? एकत्रच. पूजा वेगवेगळी. अक्काबाईची गाठ झाली असती बरं झालं असतं. अक्काबाई गेल्या निघून. हा ना, ते आता पोहोचली ती घरी. लवकर आले असते. तुम्ही इथं पोहोचले असते ना, ती पोहोचली घरी. होम टूर देऊ आपण मंदाच्या घरचे. इकडं बाथरूम आहेत. इथं एक बेडरूम आहे. उन्हा बिनाचं काही टेन्शन नाही बरं का. हा मास्टर बेडरूम. आणि इकडे एक बाथरूम आहे. असं असं. छान असं इथं मंदिर बनवले. प्रसाद मनीषा सगळे ते पातेल्यामध्ये. आपण प्रसाद नाही घेतला, पायास पडलं फक्त. हे चांगलं झालंय का ग आता. ह्या टाईल्स म्हणलं वेल वगैरे लावायलाच नको, डायरेक्ट अशा टाईल्स लावायच्या. इथं मनीषा प्रसाद देते आता मला.
थोडंच दे, थोडंच दे, बस. डाव्या थोडंच दे. मीना, ए मीना, चला इकडे बघ, एक फोटो काढू चल. तर ही पण आमची बहीण आहे बरं का, आहे ना ग ताई? हा म्हण ना, बळच म्हणते हा. आमच्या जाऊबाई ना, जाऊबाईची बहीण आहे, म्हणजे आमची पण बहीणच आहे ना ग. आपण मैत्रिणी आहे ना, एकाच शाळेत होतो आपण, आहे ना? नुसता फोन लागतो या बायांना. बघा का, दोघीच्या दोघी फोन मध्ये बसल्या. फोन नसले नेहमीच मी एडी होती ना. आणि काही आमचे दीर आहे, दीर हरवल्यावानी होती. आमचे दीर आहे, दीर लय दिवसांनी गाठभेट झाली. हरवलं होतं MIDCचे काय हो, प्रेझेन्स का विषय खजिनदार. हा खजिनदार चुकले होते म्हणून आजच भेटले. नाईट ड्युटीला जायचे आता त्यांना, आल्यात पोरीच्या कार्यक्रमासाठी. भूक लागली आता. काय नाही आपलं. तर आणलं कसलं कुठून आणलं? त्याला काय खायला? 2000 सगळं खाते ते. दुधाचा काला खाते, बिर्याणी तर 2-3 दिवस काल तर लय बिर्याणी हल्ली त्यांनी. म्हणजे कुत्र 2000 आणलं. लय डेंजर. तिला बेल्ट लावला ते ओढीतच नाही, इतकं ताकद आहे त्याला. खरंच आहे. येईल ना मी बघायला. आमच्या यांचं शेराचं बघितलं पप्प्याच त्यांचं सेम तसंच आहे. ते पांढरं हा तेवढंच. रातभर झोपण नाही दिलं ना. ठॉय ठॉय मोकार आज आहे ना. त्याला रात्री टेरेसवरून यायला होतं टाकून. नवीन आहे ते, जाईल म्हणलं कुत्रे हे करते त्याला उद्योग काही. जाय सुटलं तर सापडायचं नाही. बारीक पिल्लू आहे का? नाही मोठं आहे का. मोठा आवाज येतो. जेवण चाललंय तिथं. त्याला दुधाला नॉनव्हेज खातो तो. काय काय जेवायला? रबडी आहे, रोट आहे, पुलाव राईस आहे. मनीषाचं ताट आलेलं आहे. पापड आहे, पुरी आहे, दर का तुला पुरी लागत का? रबडी आहे, मशरूम पनीर आहे. तर रबडी मला आणलेली मनीषानी. ए मला पुरी नको आहे. नाही आमची मीना आहे. इकडच्या बाया गेल्या. तर कंप्लीट 8 वाजले आणि मी आले आता घरी. तर आले बघा पूजेवरून मी घरी, आणि मनीषा गेली शिरूरला, मी आले पुण्याला. आणि शिक्रापूरमधून आहे ना बराच वेळ गाडीच भेटाना. एक रिक्षावाला होता बरं का, तो ते पण वाघोलीला येणार होता, जो 6 सीटरवाले असतात ना ते. तर मी शिक्रापूरमध्ये उभी राहिली होते. मेन जो शिक्रापूरमध्ये जे एंट्री असते ना, चौक असतो ना तिथं. तर रिक्षावाल्याला विचारलं, इथं एस.टी थांबते का? तर म्हणला कधीतरी थांबते, कोणी कोणी थांबितं, कोणी कोणी नाही थांबित. आणि मेन आहे ना एस.टीचा स्टॉप दुसरीकडेच होता. मग एक एस.टी आल्यानंतर ती एस.टी पुढं गेली ना, मग मला समजलं की स्टॉप पुढे आहे. आणि मग ती एस.टी तर गेली निघून. मग मी दुसरी एस.टी पकडली. दुसरी एस.टी आल्यावर मग थांबले तिथं. असे रिक्षावाले आहेत. त्याला वाटलं बाई कंटाळून ना, मग म्हणून चला आता मी रिक्षानेच जाते. अशी लोक आहेत. आणि त्यानंतर मग मी आले वाघोलीत. वाघोलीतून रोड क्रॉस करून आलेच, आणि याची भोसरीची बस माझ्या समोरून गेली. हो खूप वाईट वाटलं. अर्धा तास मला बसायला लागले त्यासाठी. तर आले मी आता. 8 वाजले. 8ला कंप्लीट 5 मिनटं कमी फक्त.
आणि पोचले बघा आता मी घरी. आता आहे ना मस्तपैकी आराम करते, कारण जेवण वगैरे करून आले. मनीषा पण घरी पोचते, तिला फोन केला होता. छकुला तिच्या कॉलेजला गेली आणि सोना पण तिच्या कॉलेजवरून आली. आता 2 दिवस सुट्टी असेल नाही होय. बरं चला, तुम्हाला आहे ना मी पूजेत काय गिफ्ट भेटले ते दाखवते एकदा आता, म्हणजे मग व्हिडिओ आपला समाप्त करायचा. करूया गिफ्ट ओपन. रिटर्न गिफ्ट होतं हे. रिटर्न गिफ्ट. साड्या न देता आजकाल असं देतात. काय त्या साड्या तर घातल्या पाहिजे सगळ्यांनी, दिल्या तर आहे की नाही. अरे अरे अच्छा हे. पार्टी हां छान गिफ्ट दिले. मला वाटलं ते पप्पांनी नाही आणलं का आंबाल्यावरून. तसंच वाटतंय ते सेम. मला वाटलं तो डब्बाचे. अरे काल मी ताईला हेच म्हणत होते तो पाट घ्यायचा म्हणून. ताई म्हणली कशाला, राहू द्या. छान गिफ्ट दिले मंदाने. काय करायचं याचं? हे आता नाही का असं, आता याच्यावर तर असं गणपती वगैरे, पण आपलं तिथं आता बसू शकत नाही. आता माझा घे. तर हो का असा मस्त चौरंग दिलेला आहे मंदानी आमच्या. आणि तिने सर्वांना जेवढे लेडीज येत होते ना त्यांना सर्वांना हे रिटर्न गिफ्ट दिले बरं का. तर खूप छान आहे, मस्त वाटते, छान आहे. ओके बाय. तर मनीषान ते गेले. घर पूर्ण आमचं खाली खाली झाले. 2 दिवस त्या दोघी होत्या ना, मस्त वाटत होतं. फुल एन्जॉय केले 2 दिवस. इकडं तिकडं फिरायला गेलो. सोनाचा बड्डे पण केला, मस्त वाटलं. तर आता आहे ना लवकर कोणी नाही यायचं. आईची त्यांची पण कामं चालू आहेत. आईन त्या रानात आता काम करतात. आई पण येत असते अजून म्हणून, पण आता आई पण नाही लवकर यायची. आता येतील फक्त आपले साहेब सुट्टीवरती. पप्पा येणार आहेत. तर लवकरच येतील साहेब सुट्टीला. चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा.